नमस्कार, मी डॉक्टर मुकेश चौधरी, HCG मानवता कॅन्सर सेंटर येथे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज मी केमोथेरपी, त्याचे डिफरंट शेड्यूल्स आणि साईड इफेक्ट याबद्दल बोलणार आहे. ॲक्च्युली केमोथेरपी ही वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते. जसं स्तनाच्या कर्करोगामध्ये वेगळी, आतड्यांसाठी, लंग कॅन्सर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेड्यूल्स आणि औषधी असतात. केमोथेरपीचे शेड्यूल्समध्ये जनरली दर 21 दिवसांनी, दर 2 आठवड्यांनी किंवा दर 1 आठवड्यांनी अशा प्रकारे केमोथेरपी दिली जाते. काही प्रकारच्या कॅन्सर्समध्ये सलग 3 दिवस 5 दिवस ॲडमिट राहून केमोचा प्लॅन करावा लागतो. त्याचे मेजर साईड इफेक्ट्स आहेत. त्यामध्ये शरीरातल्या पेशी कमी होणे, उलटी, मळमळ, अशक्तपणा, थकवा येणे आणि हेअर लॉस. नॉशिया, वॉमिटिंग म्हणजे उलटी आणि मळमळ आहे ते सगळ्याच प्रकारच्या केमोथेरपीमध्ये सारख्या प्रमाणात होईल असं नसतं. काही केमोमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतं, पण त्यासाठी बरेचसे औषधं अवेलेबल आहेत. नवीन प्रकारची जी औषधं आहेत ते बऱ्यापैकी इफेक्टिव्ह असून त्यामुळे उलटी आणि मळमळचा त्रास कमी होतो. दुसरा साईड इफेक्ट म्हणजे थकवा येणे. सगळ्याच औषधांमध्ये सारख्या प्रमाणात आणि सगळ्याच व्यक्तींमध्ये थकवा नाही येत. बऱ्याचशा औषधं अशा प्रकारे असतात की जे औषधं केमोथेरपी घेऊन आपण आपलं रेग्युलर रुटीन लाईफ चालू ठेवू शकतो. तिसरा साईड इफेक्ट आहे शरीरातल्या पेशी कमी होणं. याला न्यूट्रोपेनिया म्हणतात. हा थोडंसं सिरियस साईड इफेक्ट आहे. त्याच्यामध्ये जर शरीरातल्या पेशी खूप जास्त प्रमाणात कमी झाल्या तर ॲडमिशन करावं लागू शकतं. तर त्यासाठी औषधं दिली जातात. केमोथेरपीमुळे ज्या पेशी कमी होतात त्या वाढवण्यासाठी पण औषधं असतात. आणि दुसरा एक साईड इफेक्ट म्हणजे हेअर लॉस, केसांची गळती होणे. केमोथेरपीच्या सगळ्याच औषधांमध्ये केस गळती होत नाही. केमोथेरपीसाठी स्काल्प कुलिंग म्हणून एक मशीन असतात. ते वापरून आपण केस गळतीचे प्रमाण पण कमी करू शकतो. स्काल्प कुलिंग मशीन लावल्यानंतर 60 ते 70% लोकांमध्ये केस गळतीचे प्रमाण कमी होऊ शकते. हे मेजर साईड इफेक्ट्स आहेत.